विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आजही आपण पाहतो की संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो पालखी सोहळा जातो, लाखो लोक असतात, लाखो. आणि आजही त्या ठिकाणी हा पालखीचा जो मुक्काम असतो ना, तो वाल्ह्यामध्ये असतो. प्रत्यक्षात संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा वाल्मिक ऋषींच्या पाया पडण्यासाठी जातात, म्हणजे नतमस्तक होतात. का त्याचं कारण एवढी वाल्मिक ऋषींची ताकद व भक्तीची ताकद ही लक्षात घ्या. आजही त्या ठिकाणी लाखो गेलेले वारकरी वाल्मिक ऋषींच्या पायाशी नतमस्तक होतात, लांबून कोणाला नमस्कार करतात. शेकडो काय हजारो वर्षाचा काळ गेला तरी वाल्मिक ऋषींचं नाव अजर अमर आहे, अगदी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत. तर मित्रांनो, आपण कधी गेला वाल्ह्याला तर नक्की पहा, त्या ठिकाणी हा पुरावा त्या ठिकाणी सापडतो. 7ही रांजून आपल्याला त्या डोंगराच्या ठिकाणी सापडतात, जवळ आहे वाल्ह्यापासून अगदी. तर मित्रांनो, रामायण हे वाल्ह्या कोळ्यानेच लिहिलं, कारण शेकडो हजारो वर्षापूर्वी वेदांचं ज्ञान घेण्याची ताकद ही कुठल्याही समाजाला नव्हती बघा त्यावेळेस. परंतु हे धाडस केलं राम नामानं. कुणी कितीही म्हणो, परंतु सत्य कधी लपत नाही. सत्य हे वाल्ह्या कोळ्यांनीच रामायण लिहिलं.